नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमिडीचा, अर्थात आरोग्य उपचाराचा. त्रिफळा हा शब्द सगळ्यांना माहिती असतो. आवळा, हिरडा आणि बेहडा या 3 अमृतोपम फळांपासून तयार होतो तो त्रिफळा. यातील आवळा पित्तशामक, हिरडा वातशामक आणि बेहडा कफदोष कमी करत असल्याने त्रिफळा हा त्रिदोषशामक असतो. योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात आणि योग्य अनुपानासह घेतला तर त्रिफळा एखाद्या रसायनाप्रमाणे उपयोगी पडतो. त्रिफळा हे डोळ्यांसाठी एक अतिशय उत्तम असं औषध आहे. त्रिफळा हे डोळ्यांसाठी एक अतिशय उत्तम असं औषध आहे. सध्या घरातल्या लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच नजर कोणत्या ना कोणत्या स्क्रीनवर खिळलेली असते. IT क्षेत्रातील मंडळी तर दिवसातील 10-12 तास कम्प्युटरवर काम करतात. त्यामुळे डोळे लाल होणं, जळजळणं, पटकन थकणं, दुखू लागणं, डोळ्यातून पाणी येणं अशा तक्रारी आजकाल खूप वाढलेल्या दिसतात. यावर घरच्या घरी करता येण्याजोगा एक उपचार म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण तूप आणि मधासह घेणं. अर्थात यासाठी त्रिफळा चांगल्या क्वालिटीचा असावा लागतो. तूप घरी बनवलेलं आणि मध हे सुद्धा शुद्ध असावं लागतं. तर वाटीमध्ये 1 चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावं. यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा तूप मिसळावं आणि तयार झालेलं मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. सर्व इंद्रियांमध्ये प्रधान असणाऱ्या डोळ्यांच्या रक्षणासाठी असा हा साधा सोपा उपाय करून पहा आणि कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. अशाच साध्या पण काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या रेमेडीज समजण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.